चालत चालत वावराकडे आलो, पावडा घेतो आणि आपल्या बांधायला पाणी चालू करतो. का सांगावं, मी आज एवढा शिकला सवरला पोरगाव, नोकरी नाही लागली, एवढ्यासाठी माझ्या मायने माझ्या बापानं रात धरला. मा घराने जेवण करायला गेला का माई आई कधी पावत ताटावर बसू देते आणि बस आपलं रामायण काढते. काम नाही करत, फुकटाचा खातेस और करतेस, ते झालं ताट माणूस तसाच सरकवून देते आणि घरी उठून पडते. बापाही तसाच बोलते, पैसे तर देवाची गोष्टच नाही. पोरगा आला का आणि गेला का पोराची काही कदर नाही. फक्त माय आईला पाहिजे, माई मुलगी माझ्या पोरीला कपडे घेऊन द्यायचे आहेत, माझ्या पोरीला शिक्षण शिकवायचं आहे, माझ्या पोरीला असं करायचं आहे. फक्त पोरगी कधी असं नाही म्हणत का माझा पोरगा कसा आहे, जेवण करते नाही करत, का करते काय नाही, काय हरकत नाही. आज घरी आलो माय बापाचं टेन्शन आहे, बाहेर गेलो दोस्ता बाहेरचं टेन्शन आहे. आज 2 महिन्याचा जुवा दिवस वेळ झाला, जुवा खेळायला लागलो, दारू प्यायला लागलो. का करू, घरी आलो तर माय बाप कटकट लावते, यायच्या रागानं दारू प्यायचा सवक लागला, दोस्ता बाहेरच्या सांगतीनं. आज 2 महिने झाले जुवा खेळून राहिलो, एक बी पैसा नाही येत. पैसा असला तर दोस्ताही जवळ येते आणि पैसा नसला तर कोणीच नाही. आज माझा दोस्त दररोज येणारा 15 दिवस झाले येऊन नाही राहिला. आज का जुवा आहे, कोटीले म्हणते, 1 नंबरचा जुवा आहे म्हणते माझा दोस्त सांगत आला. संसार तिकडून लोधी खेळा, पेमंट इकडून कोठून ना कोठून खेळायला येऊन राहिले म्हणते. चाल जातो माझ्या दोस्ताकडे आणि त्याला घेऊन जातो आणि जुवा खेळून येतो. क्या हो छोटूराम? राम राम. नमस्कार. तुला माहित नाही? कसं माहित राहील? काऊन? छोट्याकडे पैसे राहत हो. तर रोज सकाळी उठून येस. हो. चालना बे छोट्या, हा. दारू पे आले. कवा रात्री तुला गेला का मी गेली? चालना बे छोट्या, हा हॉटेल मध्ये हा. मारच्या पहिला हा. माझ्याकडे पैसे नाही तर येस नाही. तुझ्या जेवढे 100 खर्च झाले तर माझ्या 50 झाले, हिसाब झाला बरोबर. आता माझे पैसे घ्यायला काय नाही येऊ बे हा. तुला माहित नाही, घोटीला 1 नंबरचा जुवा आहे म्हणते. घोटी रे? हो, काटपत्ता. काटपत्ता 50,000 रुपये, 60,000 रुपये एक गेम आहे म्हणते काटपत्ता. एक गेम 50,000चा? हा. बाप. लोधी खेळा, हा. रेमन, हा. संसार, रामाकोना, हा. पुऱ्या एरियातले लोक चॅम्पियन खेळाडू येऊन राहिले. हो. हा. चाल बरं. युवा खेळून जाऊन हो 50-60 हजार रुपये एक गेम आहे. हो जाऊन द्या हो ना. पैसे दाखव. अबे चाल ना. नाही, पहिले पैसे दाखवशील नाही. चाल ना, चाल काय तो पैसा आहे. हो माहित आहे. कोंबड्याला पैशाने कोंबड्या नाही खा. अरे कोंबड्या नाही खात पण माणसं खाते. दाखव पैसे दाखव. हो का बे? चल ते तर 50-60 हजार रुपये डाव आहे. हो. काही 1 रुपये घेऊन बसतो, मध्ये जोडे चालून तू खाजो. अबे का पैसे नाही का. त्या बापानं पाहिलं तर 50,000 रुपये 1 रुपये चालेल म्हणून. बापना जरा आपलं सांगून आले 1 रुपये चालते का मी त्याची? चालते. हे घे चालला तर 1 रुपये घेऊन मेलो का बे. गेलो वाल्या. मला चिते अबे तिथं जुव्या खेळायला जायचं तर कमीत कमी हा. 1 लाख रुपये आपल्याजवळ पाहिजे. 1 लाख पाहिजे. 1 लाख. तर एक काम कर, हा. तू आपल्या घरचे जमाव. मी आपल्या घर तुझ्या बापानं कापूस शिकला असेल ना, नाही इकला. तर बाय कोणत्याही बायनं चाल बरं. आता तू एक काम कर, हा. मी सांगतो आयडिया तुला. युवा जिंकायचा आहे हो आणि जुवा तर जिंकला पाहिजे. हो. तर मग पैसे नाही आहे. जुवा जिंकलाच पाहिजे. हा. आणि मी यायच्या घरी राहतही नाही. तो तुझा प्रश्न आहे. हो. मी सांगतो माझी आयडिया जर ऐकशील हा, सांग. तर जुवा जिंकते. सांग तुझी आयडिया कोणती. जुवा खेळासाठी हो कोणतं काम सांग. ऐकशील का? हो. तू एक काम कर, हा. त्या माहिती सामान आहे का? तर माय मका बिगड सामान अबे सोन्या नाण्याचे भांडे आहे का म्हणलं? हो ना. हा. मागच्या वर्षी आम्हाला कापूस पिकला, हा. 3 तोड्याचा हार बनवून दिला माय बापानं. 3 तोडे ना हो. कामच जमलं. कसा. तू एक काम कर, हा. घरी जा आणि तो हार आण चोरून. चोरून. चोरीच करायला लागते जुवा खेळायला जायचं. मग माझी आयडिया आहे. तो हार आण चोरून. तो हार आपण एका सावकाराकडे 1 लाख रुपयात घाण करू. हो. 70,000 मी ठेव, 30,000 तू ठेव. तुझ्या माझ्या नवऱ्याचा हार हो.
अबे नाही अबे चुकलं यार मा मला मी 30 ठेवीन का? नाही नाही, 70 तू ठेवतो 30 मी ठेवी तेच आणि म्हणलं. दोन बसून घेऊयात हा, एक गेम द्या तुझा तिसरा कधी आला हो. ती एकाच्या किती होती 2 लाख 2 लाख भांडे देण्यात घ्या ना 1 लाखात 1 लाखात भांडे सोडून घ्यायचं हा. जेथं होतं त्याचं नेऊन ठेवून द्यायचं ठीक. वाटले 1 लाख 1 लाखामध्ये मजा हो. चांगली आयडिया आहे, अरे चांगली मला अक्कल सांगते. आपल्याला जुवा खेळला जाय ना हे श्रीराम हा कावड्याचा बसण्यानं काडीचा मोडणा हो हा जुवा नाही आला हा ना हार नाही सुटला हा. तर माय मायना बाबा काढलं बघा. ज्याच्या देवर पैसा राहिला का नाही अलबत पैशाच्या मागे पैसा धावते खरं ना? हा पाय मी घरी जातो हा. माय बाई गेली कॉलेजले हा संसारले हा. कॉलेजमध्ये गेली ते संध्याकाळवर नाही येत हा आणि मा बाप गेला वावरात वावरात माय आई घरी असेल माय माय हा. तर मा जमत नाही हे मध्ये माहित आहे मी घरी जात नाही हे बरोबर. मग कुत्र्यासारखा बाहेर हो मग आज जमला तर नाही जमला नाही जमला जुवा तर खेळायचा हा बाबा. तर तू आपल्या बापाचं सामान आण. किती जोडे मारू अबे कोपणं अंगठी हा असं म्हणणं ठीक आहे तू जा हा तू जमन हा. नाही तर महा जमन पण आज जुवा लढेंगे हा जुआ लढेंगे नाही तो खेळेंगे खेळेंगे आणि गुपचाप जा हा. आणि गुपचाप येतो नाही तर बोलून दिल्ली तर पेजर बसवायचो तिकडं भाड्याच्या बैला खाऊ जर तू अगदीच्या चौका चौक अबे हे मध्ये फोनी पाचतात मग त्याबरोबर मनीला टाका लागत जबरदस्ती ना हा जबरदस्त पाचते तुले आणि विचारते छोट्या काय झालं रे काय झालं मग या पोट्याला सांगतो हा. हेच मला म्हणते त्या पोट्ट्या पाट्याचं ऐकत द्या ना त्या लवकर ये. चुपचाप जा चुपचाप ये. भाई मग माझ्या लोक कुत्रा हो रे आला आला हे हा पुष्कळ एरिया फिरलो बापरे इकडचे तिकड पाहतो मी म्हणलं एवढा या time खोलीतला लागला. त्या खोलीत त्या खोलीतला त्या खोलीत म्हणजे एवढा टाइम कम लागला अबे कुठं ना कुठं पाहतो हा. पण एका फाटल्या बॅग मध्ये होता आणि पोरगाच्या खाली टाकली बरोबर आहे फाटल्या बॅगमध्ये जाणून ठेवला हा तिला वाटत असेल माय मायले हा. मा पोट्ट पाहत पाहत नाही. पण मी अक्कलवाला होता. अक्कलवान आहेस ना हो बे याचा एकही म्हण नाही घसरला ना तर मा बाप खालूच नाही देत म्हणजे असं ठेवला ठेवून राहते हा. हा चल हा? अगं नाही घेत ना मला का करायचं आहे तुले काय जुवच खेळायचं आहे ना घेऊन परत असं म्हणजे मी मी कोणाकडे कायले घेऊन करू हा मी आणलं ना हो. तू दाखव आपल्या बाबा सांगा घरी गेलो अलमारीत पाहिलं तर मुंदी नाही आणि गोपाई नाही कसा राहील काऊ मला माहित आहे मग घरचे तुले कसं माहित कसा नाही माहित राहील हा. अबे तो बाप गेला वावरात हो. पहिलं घेऊन हा. त्याच्या गड्यात बोट आणि बोटात अंगठी होती लगेच बारीक नजर आहे मी ती. पाहिलो हा. तो गेला असता वावरात हा. पहिलं पाणी पाजले असते छोपला असता टर्रा फुस जातास मस्तकार बोटा मारतास हा. मेला म्हणजे काढून आणायचा लगेच शहाणपणा तुझ्या अंगात काहून? तुला मारलं का आपल्या बापाला गोट्यानं मा बाप कधीचा मेला हा तर मग मला मार मध्ये नुकसान करू आपल्या बापाला मारून काऊन बे सांगून राहिला मोठी अक्कल येते बे हो तो बाप मेला असता नुकसान झाला असता तुझ्या मायाचा काऊन बे तुझा मामा होता ना त्या मामा असेल ना बे मामा नाही का तर मा बी नाही. वावराकडे आलो वावरातल्या पिकाची दशा पाहिली धडधड डोळ्याने हसरू आला रडलो तरी रडलो म्हटलं देवा माझी कास्तकारी पूर्ण बुडाली काय करू धाराला भेटी लागली सोयाबीनला किडा लागला कापसाचे बोट झडून राहिले खूप विचार केला आणि बाबरीच्या झाडाला दुपट्टा बांधून आपली आत्महत्या करावी असा मनात विचार केला पण नाही दुसरा विचार आला का सोन्यासारखी माझी पोरगी घरी आहे सोन्यासारखा माझा पोरगा आहे बायको आहे नाही मी आपल्या घरी जातो शेवटची भेट माझ्या पत्नीची घेतो आणि नंतर मग मी आपल्या आत्महत्या करण्याचा विचार करतो जातो आपल्या घरी अरे देवा तुझ्या